कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय अतुल गावडे सर यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। संस्था व प्रशालेच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र पाटील भोळे यांचंही कार्यक्रमस्थळी आगमन होत आहे। प्रशालेच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत। प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या समवेत संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माईल, संस्थेचे सचिव सन्माननीय धोंडीराम शिंदे सर, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन उमेश पाटील सर, मॅनेजिंग कमिटीचे व्हाईस चेअरमन जयंत कदम नाना, तनुज शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एस.एन. कुंभार सर, लती विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य ए.एस. सावंत सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर.एस. सावंत सर, लती विद्या मंदिराच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, बाल विकास व बाल संस्कार मंदिराच्या मुख्याध्यापिका पी.ए. जाधव मॅडम, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य व्ही.व्ही. गायकवाड सर, एच.एस.सी. व्होकेशनल विभागाच्या उपप्राचार्य डी पाटील मॅडम, माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक आरती कदम सर, प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका यू.व्ही. पाटील मॅडम, पर्यवेक्षक एस.जी. गरज सर या मान्यवरांचेही कार्यक्रमस्थळी आगमन झालं आहे। प्रशालेच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत। उपस्थित पालक, प्राध्यापक, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी आणि विद्यार्थी आपल्या सर्वांचं आजच्या कार्यक्रमासाठी सहर्ष स्वागत, मनपूर्वक स्वागत। स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम, अति स्वागतम। मित्रहो, आज 1 मे महाराष्ट्र दिन, मराठी जनतेच्या आयुष्यातला परम भाग्याचा, इतिहासात आणि नकाशात मुंबई राजधानी असलेले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले। 105 हुतात्मे व अनेकांच्या भगीरथ प्रयत्नातून संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। तसेच आज जागतिक कामगार दिन होय। विविध वस्तूंची निर्मिती, राष्ट्राची संपन्नता, प्रगती, राष्ट्राची उभारणी यामधील कामगारांचे योगदान मोलाचे आहे। ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे। या क्रांतिकारक शब्दात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी कामगारांचे मोल सांगितले आहे। 1 मे हा कामगार सन्मान दिन होय। महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असा संयुक्त कार्यक्रम आज आपण आपल्या प्रशालेत साजरा करीत आहोत। सर्वप्रथम प्रमुख पाहुणे सन्माननीय अतुल गावडे सर यांना विनंती, त्यांनी ध्वजारोहण करावे। एक तुझा अभिमान, बलिदानी इतिहास रमला तुझाच पानोपान, तूच ठेविले स्वातंत्र्याचे परेड उंच निशाण, पराक्रमावर तुझ्या विसंदे अखंड हिंदुस्थान। महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, माझे राष्ट्र महान। महाराष्ट्र हे आमच्या राज्याचे नावच किती अभूतपूर्व आहे। या नावातच केवढे आव्हान, केवढा अभिमान आणि केवढी भावना भरलेली आहे। जगामध्ये इतके सार्थ आणि समर्पक माझ्या मराठीचा ढोल वाजे काळजात खोल, ओळ मधून पाझरी नया अमृताची ओल। यानंतर ध्वजगीत व महाराष्ट्र गीत। विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।
शक्ति बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, सदा शक्ति बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का धर्म सारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे यमुनेचे पाणी माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, राष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. संगीत क्षेत्रातला ज्याला आपण सम्राट मानतो तो तानसेन म्हणाला होता, संगीत मेरी जागीर नहीं लेकिन जिंदगी जरूर है. यानंतर संविधान उद्देशिका वाचन होईल. वाचन करतील NCC ऑफिसर PA विभूते मॅडम. सर्वांनी त्यांच्या पाठीमागे उद्देशिका म्हणायची आहे. प्रास्ताविका के लिए तैयार होंगे? तैयार हो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून
देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. धन्यवाद मॅडम. प्रमुख पाहुणे व मान्यवरांनी स्थान ग्रहण करावं ही विनंती. सर्व विद्यार्थ्यांनीही खाली बसायचं. सर्व विद्यार्थी खाली बसून घ्या. यानंतर प्रशालेचे प्राचार्य सन्मान्य ए. सावंत सर यांना विनंती, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आपण लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज आणि पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांच्या वतीनं या पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत आणि कामगार दिन. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रमुख अतिथी आणि आमचे मित्र प्राध्यापक अतुल गावडे सर, त्याचबरोबर पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय विद्यमान अध्यक्ष माननीय रामचंद्र पाटील भाऊ, त्याचबरोबर पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या सन्माननीय उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील माई, पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव माननीय धोंडराम शिंदे सर, त्याचबरोबर पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन M.A. पाटील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय जयंत कदम नाना, त्याचबरोबर कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंके सर, बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम, त्याचबरोबर इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गायकवाड सर, सर्व विभागातील पर्यवेक्षक आरती कदम सर, UV पाटील मॅडम, FG धडस सर आणि प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, सर्व अध्यापक वर्ग, सर्व शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर उपस्थित असणारे निकालासाठी पालक वर्ग आणि माझ्या पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या या संस्थेमधून सेवानिवृत्त झालेले सेवानिवृत्त कर्मचारी वर्ग, या सर्व मान्यवरांचं मी या महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या निमित्ताने या पलू शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, आपण महाराष्ट्र म्हणतो, पण महाराष्ट्र म्हणजे काय आहे हे आपण कधीच जाणून घेतलं नाही. महाराष्ट्र म्हणजे सह्याद्रीच्या गडकोटावर फडकणाऱ्या भगवा म्हणजेच महाराष्ट्र, विदर्भाच्या जंगलातून गर्जना करणाऱ्या पट्टेरी वाघ म्हणजेच महाराष्ट्र, मराठवाड्याचा मराठी बाणा म्हणजे महाराष्ट्र, कोकणाचा हापूसचा गोडवा आणि निळाभर समुद्र म्हणजे महाराष्ट्र, खानदेशातील आई सप्तशृंगीचा जोगवा म्हणजे महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र, आई जगदंबेचा जागर म्हणजे महाराष्ट्र, आई जिजाऊंनी केलेले संस्कार आणि त्यांचा खजिना म्हणजे महाराष्ट्र, प्रत्येक मराठी माणसाची स्वर्गभूमी आणि कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र. असा विविध अंगानी, विविध रंगानी, विविध संस्कारांनी रंगलेला हा आपला महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्र दिन आपण का साजरा करतो? ब्रिटिशकालीन युगामध्ये
मुंबई हे एक बंदर होतं आणि त्याच्या ब्रिटिशांच्या देखरेखीखाली या बंदराचं कामकाज चालत होतं. आपण स्वतंत्र झालो आणि मुंबई हे प्रांत झालं. त्यावेळी वराड ते हैदराबाद पर्यंत मराठी मुलूक विखरला होता. कर्नाटक, हैदराबाद या ठिकाणी मराठी माणसं विखरलेली होती आणि ही मराठी माणसं एकत्रित यावी या भावनेपोटी महाराष्ट्राची निर्मिती व्हावी अशी अपेक्षा प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होत होती. 12 मे 1946च्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडण्यात आला. 1 नोव्हेंबर 1955 रोजी काँग्रेस कार्यकारिणीची त्रिराज्य सूत्र सुनावली गेली आणि राज्याची पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यावेळी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पुढारी इतर पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हाती घेतला आणि त्यामध्ये सेनापती बापट असतील, SM जोशी असतील, आचार्य अत्रे असतील, श्रीपाद डांगे असतील, शाहीर साठे असतील, शाहीर शेख असतील, प्रबोधन ठाकरे असतील यांनी या चळवळीचं नेतृत्व केलं आणि 16 जानेवारी 1956ला जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित केलं. पण या निर्णय सुद्धा आपल्या मराठ्यांना मान्य झाला नाही. या निर्णयाच्या निषेधार्थ एक विशाल मोर्चा या लोकांनी काढला. फॉलो फाउंटन पासून च्या समोरील चौकात प्रचंड जनसमुदाय जमला आणि तिथे विविध गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या प्रचंड जनसमुदायावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी लाठीचार्ज आणि गोळीबार केला. त्यामध्ये 105 आंदोलक शहीद झाले आणि या आंदोलकांच्या बलिदानापुढे सरकार नमते झालं आणि त्यांनी 1 मे 1960 साली मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आपण 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा करत असतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर आपण कामगार दिन पण साजरा करत असतो. आज जागतिक कामगार दिन आहे. जगभरातील 80 पेक्षा जास्त देशामध्ये कामगार काम करतात आणि सुट्टीचा दिवस म्हणून हा साजरा करतात. पण हा दिवस का साजरा केला जातो? कॅनडामधील काही कामगार संघटनांनी 1 मे 1986 साली आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं आणि या आंदोलनामध्ये 6 कामगारांचा आंदोलनाला पांगवताना 6 कामगारांचा मृत्यू झाला आणि या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी कामगार दिन म्हणून 1 मे दिन हा साजरा करण्यात यायला लागला. आणि असे आपण हे 2 दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरे करत असतो. आपण त्या निमित्तानं आपण सुद्धा आपल्या प्रांगणामध्ये हा दिवस साजरा करतोय. मित्रांनो, या दिनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे मान्यवर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसंच सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालक वर्ग, तुम्ही विद्यार्थ्यांचं मी या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर व प्रभावी प्रास्ताविक. धन्यवाद सर. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी संसदेत जी वादावादी झाली तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मांडलेले विचार थक्क करून टाकणार आहेत. मुंबई कोणाची या विषयावर संसदेत चर्चा सुरू झाली. गुजरातचे नेते म्हणत होते मुंबईला आम्ही नटविली म्हणून मुंबई आमची, मुंबईला आम्ही सजविली म्हणून मुंबई आमची, मुंबईला आम्ही पैसा पुरविला म्हणून मुंबई आमची, मुंबईत आम्ही उद्योगधंदे आणले म्हणून मुंबई आमची. महाराष्ट्रातील नेत्यांना उत्तर द्यायला जागा नव्हती तेव्हा क्रांतिसिंह नाना पाटील बोलायला उभे राहिले आणि म्हणाले मुंबईला त्यांनी उद्योगधंदे आणले म्हणून मुंबई त्यांची, मुंबईला त्यांनी नटविली म्हणून मुंबई त्यांची, मुंबईला त्यांनी सजविली म्हणून मुंबई त्यांची, मुंबईत त्यांनी पैसा आणला म्हणून मुंबई त्यांची. पण मला एक सांगा, बाळाला बाळसं येण्यासाठी, बाळ गोटगोटीत होण्यासाठी आईनं बाळाला झिपला ग्राईप वॉटर पाजलं, बाळाला बाळसं आलं, बाळ गोटगोटीत झालं, मग बाळ आईचं की ग्राईप वॉटर वाल्याचं? मित्रांनो, आज आपणास लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय अतुल गोविंद गावडे सर यांचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देत आहे. गावडे सर होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई ही संस्था विज्ञान आणि गणित विषयाच्या शिक्षणामध्ये देशभर समानता आणि उत्कृष्टता यावी आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या संस्थेमार्फत भेट देणारे सहकारी अर्थात व्हिजिटिंग फेलो म्हणून गावडे सर कार्यरत आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणेचे ते अभ्यासक आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये त्यांचा शिक्षणावरती शोध निबंध प्रकाशित झाला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण संस्था यांच्याकरता कार्यरत असणाऱ्या रमन एक्सप्लोरेटोरियम या संस्थेचे ते संस्थापक आहेत. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ आणि आपल्या महाविद्यालयाने नुकतीच लघुपट निर्मिती विषयक राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी गावडे सरांचे सहकार्य आपल्याला लाभले. आपल्या संस्थेशी, शाळेशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते आज आपले प्रमुख पाहुणे आहेत. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती म्हणून प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आपण करूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र पाटील भाऊ यांना विनंती, त्यांनी प्रमुख पाहुणे अतुल गावडेसर यांचा सत्कार शाल आणि बुके देऊन करावा. तुमचं कर्तृत्व हीच खरी तुमची ओळख असते. एरवी एकाच नावाची तर हजारो माणसं असतात. परिश्रम आणि मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. कठोर कष्टाला पर्याय नसतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र पाटील भाऊ यांचा सत्कार होईल. नक्की विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य A.S. सावंत यांना विनंती, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रामचंद्र पाटील भाऊ यांना बुके देऊन त्यांचा सत्कार करावा. कर्तबगार माणसांमुळे गावाला नाव मिळते आणि गावकऱ्यांना अभिमान. असं काम करा की नाव होऊन जाईल, नाहीतर असं नाव करा की लगेच काम होऊन जाईल. यानंतर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य V.V. गायकवाड सर, पर्यवेक्षक आरती कदम सर यांना विनंती, त्यांनी स्टेजवरील इतर मान्यवरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. महाराष्ट्र ही संतांची भूमी, याच भूमीला ऐतिहासिक संपन्न वारसाही लाभला. शिवरायांची तलवार याच भूमीत पराक्रम गाजवून गेली. राजे संभाजी थेट दिल्लीपर्यंत गेले ते याच भूमीतून. देशासाठी प्राणार्पण करण्यास सज्ज असलेले मावळे इथलेच. ही कष्टकरी शेतकऱ्यांची भूमी आहेच, पण 18 पगड जाती धर्माची झूल अंगा खांद्यावर घेऊन समतेची पताका फडकावणारी समाज सुधारकांची ही भूमी आहे. यानंतर आजचा वाढदिवस कुमार आशुतोष संतोष मोहिते 5वी ब या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे. त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो, त्यांनी आशुतोषला आमच्या शाळेला दिलेलं पुस्तक स्वीकारावे आणि त्याला गुलाब पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्या. आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, वाढदिवस आहे. कुमार आशुतोष संतोष मोहिते इयत्ता 5वी ब या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे. आशुतोष, जे जे जीवनात तुला हवे ते ते मिळू दे. भाग्यवान या शब्दाचा अर्थ सर्वांना तुझ्याकडे पाहून कळू दे. यानंतर प्रमुख पाहुणे सन्माननीय अतुल गावडे सर यांना विनंती, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर मान्यवर, कॉलेजचे प्राचार्य आणि प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत सर, गायकवाड सर आणि इतर शिक्षक वर्ग, ही माझी शाळा आहे. मी या शाळेत 11वी 12वीला होतो आणि मला इतका मोठा मान दिला त्याबद्दल प्रथमच मी संस्थेचे आभार मानतो. शिक्षण हा खूप मोठा विषय आहे, कॉम्प्लेक्स आहे, तर त्याच्याविषयी रोज चर्चा होत असते. पण पलूस शिक्षण प्रसारक मंडळ मी ज्यावेळी शाळेत होतो त्या वेळेपासून बघतोय आणि आत्ता पण त्या कार्यक्रमाचं जे आयोजन होतं ते सुंदर होतं. जे सगळे गायक होते, वादक होते आणि त्यांचे मार्गदर्शक यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप सुंदर गीत सादर केलं. तर अशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला इतर कोणत्याही शाळेमध्ये बघायला मिळणार नाही. खूप नेटकं आयोजन आहे. इतका उच्च शिक्षित वर्ग आहे. मी तसं
बोलणारा माणूस नाही, जास्तीत जास्त काम करायला मला आवडतं. तरी पण मला जे सांगायचं आहे, आता खूप काही एज्युकेशनल ट्रेंड्स येत आहेत. त्याच्यामध्ये CBSE असा एक ट्रेंड येतो, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. तर बऱ्याच वेळा आपण बघतो की सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन आमच्या इथं KG1 KG2 पासून किंवा प्ले ग्रुप पासून सुरू झाले. पण मुळतः सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे सेकंडरी म्हणजे माध्यमिक. तर अगदी याच्या आधीची जर पद्धती घेतली तर त्यावेळी 5वी पासून सेकंडरी होतं. मग सेकंडरी जर 5वी पासून होत असेल तर KG1 KG2 पासून कसं असेल? तर हे चक्क फसवणूक आहे. तर तुमची शाळा CBSE अफिलिएटेड नाही हे खूप चांगली गोष्ट आहे. तर ही अशी फसवणूक नाही. एक दुसरं म्हणजे मला माझ्या मुलाच्या शाळेत बोलवून घेतलं आणि विचारलं की आम्ही CBSE करणार आहोत, तर तुमचं काय मत आहे? तर त्यांना मी सांगितलं की मी CBSE जर त्या शाळा तुम्ही केली तर मी काय तुमच्या शाळेत घालणार नाही. याचं कारण महाराष्ट्र राज्याचा जो अभ्यासक्रम आहे याचा माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावरती. आणि तो CBSE पेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे, नवीन आहे. 15 वर्ष झालं CBSE सिलेबस बदललेला नाहीये. मात्र महाराष्ट्र सरकारनं गेली 2-3 वर्षात त्याचं नूतनीकरण केलेलं आहे. पुस्तक अत्यंत उत्तम आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. त्यामुळे माझा पूर्ण त्याच्यावरती विश्वास आहे. त्यामुळे मला तुमची शाळा CBSE असेल तर नको. तर हे पण तुमचं एक भाग्य आहे. दुसरं म्हणजे तुमच्या शाळेमध्ये NCC आहे. मगाशी तो तुम्ही वाद्यवृत्त कलाकारांचा जो आविष्कार बघितला तो आहे. तर खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. तुम्ही निकालाकरता वाट बघताय, उन्हामध्ये आहात, काही शिक्षक मागे उभे आहेत, त्यामुळे मी त्याला फार ताटकळत ठेवत नाही. पण जे NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी येते 2020ला जी येऊ घातली आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन आज 2023 झाली तरी त्या मानानं अजून झालेलं नाही. तर या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय आवश्यक आहे तर सर्व मुलांनी मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे तुम्हाला 3 शाखांचा आपण इथं असलेला विचार केला, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स. तर एखादा कारखानदार असेल तर त्याला त्याचं अकाउंट पण कळलं पाहिजे, म्हणजे वाणिज्य किंवा कॉमर्स शाखेची पण त्याला त्यातल्या एखाद्या विषयाची जाण असली पाहिजे. तो इंडस्ट्रियलिस्ट मेकॅनिकल इंजिनियर असेल तर त्याला त्याचं प्रॉडक्ट विषयी पण म्हणजे इंजिनिअरिंगचं ज्ञान पाहिजे, म्हणजे विज्ञानाचं ज्ञान पाहिजे. आणि मग नंतर त्याला स्वतःच्या रंजनाकरता, कलास्वाद घेण्याकरता कलेचं पण त्याला आवड असली पाहिजे. आणि मग त्यातल्या मग चित्रकला त्याला समजा मोकळ्या वेळेमध्ये काही करता आलं किंवा आपला मेंटल रिलीफ मिळण्याकरता चित्रकलेचा आस्वाद असेल किंवा गाणी ऐकत असेल तो किंवा वादन करत असेल. त्यामुळं या तिन्ही शाखांशी निगडीत असं आता 12वी पर्यंतचं एज्युकेशन किंवा 10वी पर्यंतचं एज्युकेशन असलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. आता आपण पुढे शाश्वत विकास म्हणतो. मुळात विकास आणि शाश्वतता ह्या 2 विरुद्ध आणि भिन्न गोष्टी आहेत असं माझं मत आहे. किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सस्टेनेबिलिटी आणि डेव्हलपमेंट या 2 विरुद्ध गोष्टी आहेत. पण याचा कसा मिलाप घालायचा हे आपल्या पुढं एक आव्हान आहे. आणि कुठलंही घर बांधत असले की कटले तरी एन्करेजमेंट होतच असते. मग घर तर पाहिजे असतं, मग घर नको असेल तर आपण तरच शाश्वतता साधू शकतो. तर मग यातून आपण कसं आपल्याला या दोन्हीचा मिलाप साधता येईल हे पण या नवीन एज्युकेशन पॉलिसीचं आपल्या पुढचं आव्हान आहे. आणि हेही पण अपेक्षित आहे. आजचा दिन हा कामगार दिन आहे. तर कामगार दिन हा माझ्या मते कामगारांचा आदर करण्याकरता आहे. तुम्ही किर्लोस्कर कंपनीच्या बाहेर जर बघितलं तर कामगाराचा पुतळा त्यांनी उभारलेला आहे. अर्थात कामगार हा पुतळ्यामध्ये नाही आहे किंवा त्याचा मान हा त्या पुतळ्याला हार घालण्यामध्ये नाही आहे. मूळ ही जी मोमेंट सुरू झाली आणि 1 मेला काय साध्य केलं गेलं तर 8 तासाचा वर्किंग पिरियड ठेवला गेला. पूर्वी लोक 12-12 तास 13-13 तास काम करायचे. पण हे कामगार दिन साजरा करून साध्य होत नाही असं माझं मत आहे. आज सुद्धा तुम्ही मॉल मधला किंवा बाजार मधले कामगार बघा 10-12 तास काम करत असतात. किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्ही कामाचा कालावधी बघितला तर तो 8 तासाहून जास्त असतो. त्यामुळं किंवा मी काल एका
खूप अशा चांगल्या माणसांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो तर तो जे आमच्यातला एक माणूस होता तो त्या वेटरवर खूप जोरात कावला, त्याला म्हणजे रागावला. याचा अर्थ आपण तो जो काही हॉटेल कामगार आहे त्याचा मान राखला नाही आणि कामगार दिन मात्र आपण साजरा करतोय. तर हा विरोधाभास आहे, हा विरोधाभास दूर करणं हे शिक्षणाचं काम आहे. महाराष्ट्र हा तुमच्यात आहे, लोकांमध्ये आहे. म्हणजे भारत काय आहे जर विचारलं तर भारतातली माणसं म्हणजे भारत आहे, महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातली माणसं आहेत. तर या माणसांच्या विकासासाठी आपण काम करायचं आहे. मला संस्थेनं कधीही बोलवा, खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती टाकलेली. माझी संस्था आहेच, याच्यासाठी मी याच्यापूर्वी काम करत आलेलो आहेच. पण कधीही संस्थेनं मला बोलावं, कुठल्याही कार्यक्रमाच्या ऑर्गनायझेशन करता बोलावं, एक्सपर्टाईज बोलवावेत. जसं मी याच्यापूर्वी चर्चा केली होती की बाबा आकाश दर्शन तुम्हाला मुलांना घडवून आणायचं आहे, गॅलेक्सी काय आहे हे दाखवायचं आहे, आकाशाचं एक टोक दाखवायचं आहे, चंद्र दाखवायचं आहे, आपल्याला पक्ष्यांविषयी माहिती पाहिजे आपल्याला. तर अशा विविध पैलूंची आपला विकास झाला पाहिजे. आपण फक्त आपल्या अभ्यासात हुशार असून चालणार नाही. चित्रशिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन या साही ललित कला नंतर चित्रपट ही जी कला आहे तर ती पण आपल्याला अवगत असली पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट तुम्ही ज्यावेळी जगासमोर मांडता त्यावेळी ती प्रभावीपणे मांडण्याचं माध्यम चित्रपट ही आहे किंवा डॉक्युमेंटरी मेकिंग आहे. त्यामुळं आम्ही इथं तो एक लघु चित्रपट कार्यशाळा ऑर्गनाईज केली होती. तर अशा पद्धतीचं याच्या आधी आपण सगळ्या बऱ्याचशा शिक्षकांना माहिती आहे की आपण रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीची वर्कशॉप ऑर्गनाईज केलं होतं, कार्यशाळा ऑर्गनाईज केली होती. तर यापुढेही उत्तम सायंटिस्ट आणणं या शाळेकरता, उत्तम गणितज्ञ आणणं, अगदी परदेशी शास्त्रज्ञांबरोबर मुलांची मुलाखत घडवून आणणं ही जबाबदारी माझी आहे. आणि या संस्थेनं माझ्यावरती अशा खूप जबाबदारी टाकल्याबद्दल आणि कोणताही अपेक्षा न ठेवता ती मी पूर्ण करेन असं मी आश्वासन देतो. धन्यवाद. विज्ञान सत्य आहे, अज्ञान मिथ्य आहे. ज्ञानामृतास घ्यावे जगती पवित्र आहे. विद्येविना न जावी मती आमुची लयाला. अज्ञान अंधश्रद्धा नीत गांजती जयाला. त्यांना समर्थ बनवू कल्याण त्यात आहे. मातीस जाणणारी, शब्दास मानणारी, यश आकुल्या बळाने खेचून आणणारी घडवू पिढी उद्याची आमच्या मनात आहे. गावडे सरांनी महाराष्ट्रावरील श्रद्धा व्यक्त केली, कामगारांबद्दलची कृतज्ञता देखील व्यक्त केली, आपल्या शाळेचं कौतुकही केलं. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, पलूस आणि परिसरातील विद्यार्थ्यांची गरज आणि काळाची गरज ओळखून आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाने लकीज अकॅडमीची स्थापना केलेली आहे. या अकॅडमीची उद्यापासून 10वीतून 11वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स बॅच सुरू होत आहे. तसेच 9वी आणि 10वीच्या मुलांसाठी फाउंडेशन बॅच 1 जून पासून सुरू होत आहे. लकी अकॅडमीचं टायमिंग आहे सकाळी 8 ते 3. जयमाला पाटील मॅडम समन्वयक म्हणून लकीज अकॅडमीचं काम पाहतात. आता या ठिकाणी आपल्या पलूस शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा डॉक्टर श्रीमती आशाताई पाटील तथा माई यांनी लकीज अकॅडमी करिता रुपये 5101 ची पुस्तकं भेट स्वरूपात दिलेले आहेत. मी प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांना विनंती करतो स्टेजवरील त्यांनी या पुस्तकांचा स्वीकार करायचा. पाहुणे स्वीकार करतायत. स्वागत करूया त्या सगळ्यांचे सारून सर्वमते. यंत्रतंत्र आणि मंत्र आमचा एकच हा ध्यास. ज्ञानामधल्या नव्या नव्याची धरू आम्ही कास. क्षितिजाच्या हे पल्याड जे जे ते सगळे पाहूस. प्रकाशाची तहान लागलेली झाडे जंगलात उंच उंच जातात, त्याचप्रमाणे ज्ञान विज्ञानाची तहान लागलेला समाजच उंच उंच जातो. ज्ञान म्हणजे ईश्वर. ज्ञानाची याहून दुसरी व्याख्या कोणी केली नाही. ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ, कारण पैशाचे तुम्हाला रक्षण करावे लागते, तर या उलट ज्ञान तुमचे रक्षण करते. मान्यवरांना धन्यवाद. यानंतर
आपल्या लकी विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजच्या उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम यांना विनंती, त्यांनी आभार मानावेत. आज महाराष्ट्र दिन 1 मे. आपण आज आपल्या प्रशालेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत. त्याचबरोबर आज कामगार दिनही आहे आणि या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आज आपल्या प्रशालेमध्ये हे दोन्ही दिन खूप सुंदर रीतीने नीटनेटकं नियोजन करून सुंदर रीतीनं आज आपल्या इथं साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आपल्याला आपल्या प्रशालेमध्ये उपस्थित असलेले पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन माननीय श्री रामचंद्र पाटील तथा भाऊ, प्रशालेच्या संस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर आशाताई पाटील तथा माई, संस्थेचे सचिव श्री धोंडीराम शिंदे तथा अण्णा, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन श्रीयुत एम ए पाटील सर, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्रीयुत जयंत नाना कदम, त्याचबरोबर सिनियर कॉलेजचे प्राचार्य साळुंखे सर, हे सर्व आज आपल्या इथं उपस्थित राहिले त्याबद्दल प्रशालेच्या संस्थेच्या वतीनं प्रथम सर्वांचं आभार. आज आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी सन्माननीय श्रीयुत अतुल गावडे सर, खरोखरच शिक्षणाच्या कार्यामध्ये किंवा शिक्षणामध्ये अतिशय नावाप्रमाणेच अतुलनीय कामगिरी करणारे, म्हणजे त्यांनी नावच आपलं सार्थ करून दाखवलेलं आहे. अतुलनीय कामगिरी करणारे श्रीयुत अतुल गावडे सर हे आपला बहुमूल्य वेळ आपल्यासाठी देऊन आपल्या प्रशालेमध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल संस्थेच्या आणि प्रशालेच्या वतीनं त्यांचे मी आभार मानते. त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीयुत सावंत सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गायकवाड सर, MCBC विभागाच्या उपप्राचार्य डॉक्टर युवी पाटील मॅडम, माध्यमिक विभागाचे सुपरवायझर्स, प्राथमिक विभागाचे सुपरवायझर्स, सर्व विभागांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे प्रशालेच्या आणि संस्थेच्या वतीने मी आभार मानते. त्याचबरोबर आजचा कार्यक्रम छान रंगीबेरंगी होण्यासाठी आज जी अतिशय सुंदर रांगोळी काढलेली आहे त्याही आपल्या शिक्षकांचं, अध्यापिकांचंही प्रशालेच्या वतीने हार्दिक आभार. आज या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन करणारे श्री शिसाळ सर, अतिशय रसाळ वाणीमध्ये सूत्रसंचालन करणारे शिसाळ सर हे केव्हाही 11th आवरला जरी सांगितलं तरी ते तयार असतात आणि आपल्या सुंदर वाणीनं हे सूत्रसंचालन करत असतात. त्याबद्दल प्रशालेतर्फे त्यांचेही आभार. आज या कार्यक्रमाची रंगत वाढवणारे संगीत शिक्षक श्रीयुत पवार सर आणि त्यांचा गायक वृंद, त्याचबरोबर NCC ऑफिसर्स हे सर्व इथे उपस्थित राहिले आणि सुंदर नियोजन करण्यात आलं त्याबद्दल संस्थेच्या आणि प्रशालेच्या वतीने सर्वांचे आभार. इथं निकालासाठी तुम्ही सगळी मुलं उत्सुक आहात, कारण हा कार्यक्रम संपला की आपलं निकालाचं काम आहे. या निकालासाठी उपस्थित असणारे तुम्ही सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी किंवा पालक वर्ग जर असतील आणि इथं उपस्थित असणारे सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक आभार. आज आता आपला हा शेवटचाच दिवस आहे. आता इथून पुढे तुम्हाला सुट्टी आहे मुलांना, बरोबर का? आणि मी उपक्रम आपण राबवावा असं मला उगीच कालपासून वाटायला लागलं की आता मुलं पुन्हा आपल्याला जून मध्येच भेटणार आहेत, मग मे महिन्यामध्ये थोडंसं काहीतरी त्यांना टास्क देऊया का असं वाटलं. जर आपल्याला पर्यावरण वाचवायचं असेल, पुढच्या भविष्यासाठी पर्यावरण जर चांगलं करायचं असेल, त्याचा ऱ्हास व्हायला नको असं आपल्याला वाटतं आणि त्यासाठी मुलांनो तुम्ही आता घरामध्ये जे काही फळं खाताय बघा, लक्षात घ्या, तुम्ही जी काही आता फळं खाताय त्याच्या बिया साठवून ठेवा, बियांचं संकलन करा. आता सुट्टीच आहे आणि सुट्टीमध्ये मस्तपैकी त्या बिया माती किंवा शेणखत वगैरे त्याचं मिश्रण करून त्या मिश्रणामध्ये तुम्ही त्या बिया सीड बॉल्स तयार करा, त्याचे गोळे तयार करा आणि जून मध्ये आपण पुन्हा जेव्हा येणार आहोत आपली सहल असेल किंवा आपल्या शाळेच्या परिसरामध्ये आपण हे सीड बॉल्स काय करूयात, पेरूयात, की जेणेकरून येणाऱ्या पुढच्या भविष्यातल्या आपल्या पिढीला भरपूर झाडं मिळतील. आजकाल आपण बघतोय उन्हाची तीव्रता किती वाढलेली आहे आणि त्यासाठी जर आपलं स्वतःचं आरोग्य किंवा आपल्या पृथ्वीचं, वसुंधरेचं सौंदर्य राखायचं असेल तर आपल्याला हे अत्यंत गरजेचं काम आहे. सगळ्यांनी या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये हा उपक्रम राबवायचा आहे. बियांचं संकलन करायचं आहे आणि त्याचे सीड बॉल्स तयार करायचे. शाळेत येताना प्रत्येकाने ते सीड बॉल्स घेऊन यायचे. त्यासाठी तुम्हाला जादा काहीतरी छानपैकी
उपक्रम केल्याबद्दल सर्टिफिकेट्स किंवा काही आपण मुख्याध्यापकांना सांगून नंतर आपण त्याचं वाटप करूया. सर्वजण प्रशालेमध्ये वेळेमध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा संस्थेच्या आणि प्रशालेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. सुंदर. यानंतर 3 कॉमिनारेने या मुख्य कार्यक्रमाची सांगता होणार आहे. पण त्यानंतर 3 कॉमिनारे झाल्यानंतर मुलं खालीच बसतील, कारण इतर निकाल वाचनाचा कार्यक्रम केवळ 5 ते 10 मिनिटात